welcomes you at Ghare Science Academy, Vidyanagar, Karad. Interactive audio-visual lecture series of physics, chemistry, maths and biology subject for 11 and 12 science students. If you like our lecture series, then please like and subscribe our YouTube channel. Thank you. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तर डेरिव्हेटिव्ह हा जो टॉपिक आपण सुरू केला आहे, डेरिव्हेटिव्ह टॉपिकच्या बेसिक ज्या कन्सेप्ट्स आहेत किंवा बेसिक फॉर्म्युले त्याच्यावरची जी एक्झाम्पल्स आहेत ती पहिल्याच्या पाठीमागच्या पिरियडला आपण घेतले. तर मेन जो पार्ट आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन्स. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शनवरचा थिअरी पार्ट हे आपला झाला आहे. तर फक्त आपण काय करू आताच्या पिरियडला याच्यावरील जे फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले पहिले डिस्कस करून त्याच्यानंतर परत त्याच्यावरचे एक्झाम्पल घ्यायचे. आता फर्स्ट फॉर्म्युला आहे वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स रेट टू एन. जसं आपण पॉवर फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घेतो तसं आपल्याला इथे एफ ऑफ एक्स रेट टू एन या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागतं. आता एफ ऑफ एक्स रेट टू एन फर्स्ट वी कन्सिडर एफ ऑफ एक्स इज फॉर ओनली एक्स, एक्स रेट टू एन. नाउ डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेट टू एन विच इज एन इंटू एक्स रेट टू एन मायनस वन. Therefore, derivative of f of x raised to n is n into f of x raised to n minus 1, and then we take derivative of f of x. Now, derivative of f of x which is f dash x. म्हणजे आपल्याला फक्त डेरिव्हेटिव्ह घेताना पॉवरचं डेरिव्हेटिव्ह असं घ्यायचं नाही, तर जे कॉम्पोजिट फंक्शन आहे f of x या फंक्शनचे आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागतं. तसं आता परत a raised to f of x म्हणजे y is equal to a raised to f of x. We know that derivative of a raised to x which is a raised to x into log a. Here derivative of a raised to f of x is a raised to f of x into log a, and then we take derivative of f of x which is f dash x. लक्षात येते का बघा. Third formula y is equal to e raised to f of x. Now derivative of e raised to x is only e raised to x. Therefore dy upon dx is equal to e raised to f of x into f dash x. Next, derivative of y is equal to log of f of x. Now derivative of log x which is 1 upon x. Here derivative of log of f of x dy upon dx is equal to 1 upon f of x into derivative of f of x is f dash x. म्हणजे लक्षात येते का तुम्हाला, प्रत्येक फंक्शनचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागतं. तसे परत हे ट्रिग्नोमेट्री फंक्शन्स आहेत. y is equal to sin f of x. Now derivative of sin is cos f of x into f dash x. Derivative of cos f of x is minus sin, that is minus sin f of x into f dash x. Derivative of tan f of x is sec square f of x into f dash x. The sec f of x. The derivative of sec f of x which is sec f of x into tan f of x and then f dash x. आता ह्याच्यामध्ये इथं sec f of x into f dash x असं लिहायचं नाही. आपण कसं इथं फंक्शन f of x ही एक वेळाच फंक्शन आहे. जसं डेरिव्हेटिव्ह घेताना आपण काय करतो, सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स. तसं आता डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एफ ऑफ एक्स इज सेक एफ ऑफ एक्स टॅन एफ ऑफ एक्स आणि देन डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स इज एफ डॅश एक्स. कॉट एफ ऑफ एक्स इज डेरिव्हेटिव्ह इज मायनस कोसेक स्क्वेअर एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश एक्स. कोसेक एफ ऑफ एक्स मायनस कोसेक एफ ऑफ एक्स कॉट एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश एक्स. तर फॉर एक्झाम्पल जर आपण याच्यामध्ये y is equal to sin square x असं घेतलं. आता sin square x first we write sin x raised to 2. आता याचं डेरिव्हेटिव्ह घेताना f of x कन्सिडर करताना sin x कन्सिडर करायचं. sin x raised to 2 x raised to n, derivative of x raised to n is n into x raised to n minus 1. The sin x raised to 2 its derivative is 2 minus 1 into 2 minus 1 that is 1, and then derivative of sin x is cos f of x. Therefore derivative of sin square x which is 2 sin x into cos x. कॉम्पोजिट फंक्शनवरचे एक्झाम्पल झाल्यानंतर याच्या पुढचा पार्ट होते त्या कॉम्पोजिट फंक्शनवरचे एक्झाम्पल्स.
डेरिव्हेटिव्ह मधला हा कंपोजिट फंक्शनवरच्या एक्झाम्पलचा पार्ट तुमच्या लक्षात आला आहे की तुम्हाला डेरिव्हेटिव्ह मध्ये कुठलीही अडचण येत नाही. आता आपण स्टेप बाय स्टेप एक्झाम्पल घेत जायचं. तिथं फर्स्ट एक्झाम्पल आहे रूट साइन एक्स. फर्स्ट वी कन्सिडर let y is equal to root of sin x. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट साइन एक्स. आता जसं आपण रूट एफ ऑफ एक्स या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतो तसं आता रूट साइन एक्स. फर्स्ट वी टेक डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट इज 1/2 रूट. वन अपॉन 2 रूट साइन एक्स into derivative of sin x. 1/2 root sin x into derivative of sin x. Derivative of sin x, which is cos x. Therefore, dy upon dx is equal to cos x upon 2 root sin x. म्हणजे आपण डेरिव्हेटिव्ह घेताना काय केलं बघा, रूट साइन एक्स. पहिल्यांदा आपण रूटचं डेरिव्हेटिव्ह घेतलं. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट इज 1/2 रूट. आणि त्याच्यानंतर रूटमध्ये जे फंक्शन आहे त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. रूटमध्ये जे फंक्शन आहे साइन एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स विच इज कॉस एक्स. आता त्याच टाईपचं एक्झाम्पल आपण घेतलं पाहिजे. इथं रूट साइन एक्स, इथं सेकंड एक्झाम्पल आहे ते मात्र कॉस ऑफ रूट एक्स. कॉस ऑफ रूट एक्स. आता बघा इथं काय केलं आपण, पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह घेतलं आपण रूटचं. कारण एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करताना पहिल्यांदा असं कधी वाचत नाही आपण, साइन एक्स रूट असं कधी म्हणत नाही आपण, रूट साइन एक्स. आता इथं मात्र कसं आहे, कॉस ऑफ रूट एक्स. Here first we take derivative of cos. Here we take derivative of root. दोन्हीमध्ये लक्षात घ्या फरक. इथं डेरिव्हेटिव्ह घेताना पहिल्यांदा आपल्याला कॉसचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आणि इथं आपण डेरिव्हेटिव्ह घेताना कशा डेरिव्हेटिव्ह घेतले, पहिल्यांदा रूटचं डेरिव्हेटिव्ह घेतलं. कारण फंक्शन वाचताना लक्षात ठेवायला लागेल, जे फंक्शन आपण अगोदर वाचतोय त्याचं डेरिव्हेटिव्ह अगोदर घ्यायचं. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इज मायनस साइन रूट एक्स and then d upon dx of root x, and therefore dy upon dx is equal to minus sin root x, and then derivative of root x is 1/2 root x. फक्त लक्षात ठेवा इथं डेरिव्हेटिव्ह कॉस पहिल्यांदा घेतला आपण मायनस साइन, and then root x is equal to 1/2 root x. असं तसं y is equal to sin of ax square plus bx plus c. Differentiate with respect to x, dy upon x. Here, first we take derivative of sin, which is cos ax square plus bx plus c into. तर प्रत्येक वेळी आता डी अपॉन dx म्हणत बसायचं नाही. आता आपल्याला एक लक्षात घ्या, साइनचा डेरिव्हेटिव्ह घेतला आपण कॉस. आता साइन नंतर पुढे फंक्शन काय दिले आपल्याला, जसं आपण साइन थीटा तर साइन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. आता वी टेक डेरिव्हेटिव्ह ऑफ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c.
derivative of ax square plus bx plus c, a into constant term into variable, a into derivative of x square is 2x plus b into derivative of x is 1, and this function is clearly constant term, and therefore its derivative is 0, and therefore dy upon dx is equal to cos ax square plus bx plus c into second bracket 2ax प्लस बी. तर 3 एक्झाम्पल झालेत. आपण इथं पहिल्यांदा रूट साइन एक्स, कॉस ऑफ रूट एक्स, साइन एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. आपले 3 एक्झाम्पल झाले. त्याच्यानंतर आता नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4. y is equal to a raised to log of 1 plus log x. The a raised to x, derivative of a raised to x is a raised to x into log a. Derivative of a raised to f of x is a raised to f of x into log a into f dash x. Here f of x, which is log of into bracket 1 plus log x, dy upon dx is equal to, first we take derivative of a raised to f of x. Derivative of a raised to f of x is only a raised to f of x. Into log a into derivative of log of 1 plus log x. Here log of 1 plus log x, the log f of x, derivative of log f of x is 1 upon f of x into f dash x. Here derivative of log of 1 plus log x is 1 upon 1 plus log x, and then derivative of 1 plus log x, 1 is constant term, its derivative is 0, and log x derivative is 1 upon x. Therefore dy upon dx upon x into 1 plus log x, a raised to log of 1 plus log x into log a, and upon x into 1 plus log x. This is the derivative of a raised to log of 1 plus log x. Next example, y is equal to log of log x to the base e square. आता एक लक्षात घ्या, जेव्हा आपण याचा डेरिव्हेटिव्ह y is equal to log x, its derivative is dy upon dx is only we write 1 upon x, derivative of log x is, तर log of log x to the base e square आहे. आता याचा बेस आहे e square, तर पहिल्यांदा आपल्याला हा बेस चेंज करायला लागेल. तर बेस चेंज करताना लॉगॅरिथममध्ये log b to the base e, we write log b to the base e upon log a to the base e. म्हणजे हा बेस आपल्याला चेंज करायला लागेल. आता इथे y is equal to log of log x to the base e upon log e square to the base e. Therefore y is equal to
only write log of log x. The log e square to the base e. Here log of m raised to n to the base e, which is equal to n into log m to the base e, 2 into log e to the base e. Again log e to the base e. log ची टर्म आणि बेस जर इक्वल असेल तेव्हा त्याची व्हॅल्यू किती येते 1 येते 1/2 into log of log x, and then we take its derivative here. Log of log x, log f of x, we take its derivative. Log of log x is 1/log x, and into next derivative of log x is 1/x. Therefore dy upon dx is equal to 1/2x log x. This is the derivative of log x to the base e square. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये बेस जर आपल्याला डिफरंट बेस दिला असेल तर पहिल्यांदा तो बेस चेंज करावा लागेल आणि त्याच्यानंतर पुढे सॉल्व्ह करायला लागेल. याच्या अगोदरचं आपण एक्झाम्पल एक चेंज ऑफ बेस रूलवरचं घेतलं. त्याच्यामध्ये बेस ई स्क्वेअर असा होता. नेक्स्ट एक्झाम्पल लॉग एक्स टू द बेस 2 प्लस लॉग एक्स टू द बेस एक्स. तर लॉग एक्स टू द बेस 2 याचा बेस 2 आहे, हा बेस आपल्याला चेंज करायचा आहे. जसं आता आपण मगाच्या एक्झाम्पलमध्ये log b to the base a, we write log b to the base e upon log a to the base e. Here we write log x to the base 2 as log x to the base e upon log 2 to the base e. And here log x to the base x, logarithm term and base same है, therefore its value is 1. Log 1/log 2, we write log x to the base only log x plus 1. Now differentiate with respect to x. Here 1/log 2 which is constant term and log x which is variable, 1/log 2, and then derivative of log x is 1/x, and plus this is the constant term, therefore its derivative 0. Separate जेव्हा constant term असेल तेव्हा त्याचं derivative 0 राहतं, आणि variable into जेव्हा आपण constant term घेतो. आता ॲक्च्युली त्याचं कसं होतं, प्रॉडक्ट टूलनं सुद्धा येतं ते, म्हणजे आपण प्रत्येक वेळी ते स्टेप्स वाढवत जायचं नाही. कारण हे जसं आपण हे दोन फंक्शन्स आहेत, 1/log 2 फर्स्ट फंक्शन, log x सेकंड फंक्शन. आपण u इंटू फिर जर रूल यूज केला तर u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ log x म्हणजे 1/x, आणि log x इंटू 1/log 2 चं डेरिव्हेटिव्ह 0 असतो, त्या बाबतीत ते लिहित नाही. 1/log 2 इंटू 1/x प्लस 0, देअरफॉर इट्स डेरिव्हेटिव्ह इज 1/x log 2. आपण बघा दोन एक्झाम्पल लिहिले देतं, sin² 3x आणि e cosec square. आता आपण काय केलं, आपण डायरेक्ट f of x इंटू डायरेक्ट त्याचं डेरिव्हेटिव्ह आपण पुढे अप्लायसेस घेतलं. तर जो तीन फंक्शन असणार आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह. फर्स्ट वी राईट y इज इक्वल टू, आता sin² 3x sin 3x रेस टू 2. तर इंडेक्सच्या बाबतीत मात्र पूर्ण असं पर्टिक्युलर राहावं लागेल. dy upon dx is equal to f of x raised to n. The derivative of f of x raised to n, which is n into f of x raised to n minus 1. Therefore, derivative of sin 3x raised to 2 2 minus 1, which is 1, and into derivative of sin 3x. dy upon dx is equal to 2 sin 3x. Here d upon dx of sin 3x. First we take derivative of sin. Cos 3x. Again d upon dx of 3x. इथं मात्र कसं, पहिल्यांदा आपण इंडेक्सचं डेरिव्हेटिव्ह घेतलं, पण त्याच्यानंतर साइनचं डेरिव्हेटिव्ह घेतलं, त्याच्यानंतर परत 3xचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. तर 2 sin 3x cos 3x. sin 2 थीटाचा फॉर्म्युला
2 साइन थिटा कॉस थिटा. आता तसं आपल्याला 2 साइन 3x कॉस 3x लिहिताना sin 6x into derivative of 3x, which is 3 into derivative of x is 1, that is 3. Therefore dy upon x is equal to 3 into sin 6x. 2 sin 3x cos 3x. That's 2 sin theta cos theta, which is sin of 2 theta. That's 2 sin 3x cos 3x, which is equal to sin of 2 into 3, that is 6x. And then derivative of 6x, which is 3. Therefore dy upon x is equal to 3 into sin of 6x. आता हे कसं राहतं, एकावर एक फंक्शन डिपेंड राहतात. y is equal to e raised to cosec square x. Derivative of e raised to x is e raised to x. E raised to cosec square x. And then derivative of cosec x raised to 2. Cosec square x, we write cosec x raised to 2. dy upon dx is equal to, the cosec square, cosec x raised to 2, x raised to n into x raised to n minus 1, 2 into cosec x raised to 2 minus 1, that is 1. And then we take derivative. 2 cosec x हे आपण डेरिव्हेटिव्ह घेतलं x रेट टू n चा फॉर्म्युला यूज करू. आता आपल्याला अजून त्याच्यानंतर हे f ऑफ x चे डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. d अपॉन dx ऑफ cosec x e raised to cosec square x. And here derivative of cosec x is मायनस cosec x cot x. बेसिक जे फॉर्म्युला आहे ते बेसिक फॉर्म्युल्यामध्ये काही झालं तरी तुम्हाला ते रिवाइज करावं लागतील. नुसतं पाठ करण्यापेक्षा दररोज एक 5-10 मिनिटं जरी ते फक्त तुम्ही वाचलं तरी तुमच्या ध्यानात राहील. And therefore dy upon dx, which is equal to minus two into e raised to cosec square x. Here cosec x into minus cosec x cot x. That is cosec square x into cot x. प्रत्येक एक्झाम्पल ह्या टाईप मध्ये वेगवेगळे एक्झाम्पल राहतात. पहिल्यांदा आपण फक्त कॉम्पोजिट फंक्शन म्हणजे y इज इक्वल टू f ऑफ x रेट टू n cos ऑफ f ऑफ x या टाईपचे एक्झाम्पल. आता इथे कसं होते, e रेट टू cosec square x पहिल्यांदा आपण e रेट टू f ऑफ x cosec x रेट टू 2 चं परत डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागतं. म्हणजे इंडेक्स फंक्शन 2 into cosec x and then derivative of cosec x. 3 मार्काचे एक्झाम्पल आहे. log of x raised to 3. First we consider y is equal to log x raised to 3. First we take derivative of index. First we consider f of x raised to n. 3 into log x raised to 3 minus 1, that is 2. And then we take derivative of log x, d upon dx of log x. तर पहिल्या ज्या टर्म्स फक्त त्याच्या पुढच्या एकदा डेरिव्हेटिव्ह घेतलं म्हणून फक्त लिहित जायचं ते. 3 into log x raised to 2 into first we take derivative of this log f of x. log x we consider f of x 1 upon log x into d upon dx of log x. Now we take in second step we take derivative of log x is 1 upon log x.
आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स डी अपॉन डी एक्स ऑफ लॉग एक्स. आणि लास्ट स्टेपला काय केलं आपण, पहिल्या सगळ्या टर्म आहेच फक्त लिहायचं पुढे. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स विच इज इक्वल टू 1 अपॉन एक्स. Therefore, dy upon dx is equal to 3 into log of x raised to 2 upon x into log x into log x. हे जरासे टफ एक्झाम्पल राहतात. आता लक्षात येत नाही आपण तुम्ही मुलं काय करता डायरेक्ट तुम्हाला माहिती लॉग एफ ऑफ एक्स डायरेक्ट लॉग एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह घेता. ब्रॅकेट टेस्ट जो इंडेक्स आहे तर पहिल्यांदा आपल्याला इंडेक्सचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आणि इंडेक्सचं डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर परत आपल्याला त्या ब्रॅकेटमध्ये प्रत्येक फंक्शनचं फक्त एक लक्षात ठेवावं लागेल ॲट अ टाइम म्हणजे तुम्ही लक्षात घ्या इथं जेव्हा मी लॉगचं डेरिव्हेटिव्ह घेतो तेव्हा पुढच्या दोन्ही फंक्शनचे ॲट अ टाइम डेरिव्हेटिव्ह घेतलेलं नाही. ॲट अ टाइम आपल्याला तिन्ही फंक्शनचे किंवा जेवढी फंक्शन आहेत त्या फंक्शनचे आपल्याला डेरिव्हेटिव्ह घेता येते. स्टेप बाय स्टेप आपल्याला एका फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. फर्स्ट वी टेक दिस डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग, देन सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग, देन डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इज 1 अपॉन एक्स. तरच तुमचा आन्सर करेक्ट आहे. नाही तर तुम्ही 100 कुठेतरी चुकलेलं असणार आहे. अजून एक 3 मार्काचं एक्झाम्पल आहे. लॉग ऑफ साइन क्यूब एक्स इंटू कॉस रेस टू 4x इंटू एक्स स्क्वेअर मायनस 1 रेस टू 5. फर्स्ट वी राईट वाय इज इक्वल टू. आता कसं होतं बघा तिन्ही प्रॉडक्टचा आपण इथं लॉग घेतला आहे. लॉग ऑफ एम इंटू एम वी राईट लॉग एम प्लस लॉग एम. 3 फंक्शन असेल तर त्या तिन्ही फंक्शनची बेरीज होईल. तसं लॉग साइन एक्स रेस टू 3 प्लस लॉग कॉस एक्स रेस टू 4 प्लस लॉग एक्स स्क्वेअर मायनस 1 रेस टू 5. आता log sin x raised to 3 log m raised to n we write n into log m, therefore we write 3 into log of sin x plus 4 into log of cos x and plus 5 into log of x square minus 1. Then we differentiate with respect to x. 3 into derivative of log sin x is log f of x 1 upon f of x, that is log of sin x is derivative 1 upon sin x, and then we write directly derivative of sin x which is cos x. ह्या स्टेप्स मात्र हळूहळू कमी करावं लागतील. तर प्रत्येक स्टेपला जर तुम्ही डी अपॉन डी एक्स वगैरे लिहायला म्हटलं तर वेळ लागेल तुम्हाला. पेपर कवर व्हायचं पण अवघड होईल. त्यामुळे डायरेक्ट साइन एक्स डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स हिअर 4 into 1 upon cos x into derivative of cos x is minus sin x, and 5 into 1 upon x square minus 1, and x square minus 1 derivative of x square which is 2x minus 1 which is constant term, therefore its derivative is 0. Cos x upon sin x which is cot x, therefore dy upon x is equal to 3 cot x. Sin x upon cos x which is tan x, that is minus 4 tan x, and 5 into 2x that is 10x upon x square minus 1. इथपर्यंतचा पार्ट आपण आताच्या पिरियडला घेतला. राहिलेला पार्ट आपण पुढच्या पिरियडला घेणार.